राष्ट्रवादी एकीकरणासाठी अजित पवार यांनी 14 निर्णायक बैठका घेतल्या होत्या अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची शेवटची बैठक मंगळवारी पार पडली होती आणि या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आणण्यावर अंतिम सहमती होती। अंतिम बैठकीनंतर अजित पवार यांनी शरद पवारांची थेट भेट घेतली। तसंच शरद पवारांनी दोन्ही पक्ष एकत्र यायला हिरवा कंदील दाखवला। जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी एकत्रीकरणावर जाहीर करण्याचा त्यांचा निर्णय झालेला होता आणि म्हणूनच उमेदवारांना तुतारीऐवजी घड्याळावर लढवण्याचा निर्णय घेतला गेला होता। शरद पवार यांनी कुटुंब प्रमुख म्हणून एकत्रीकरणाची जबाबदारी स्वीकारली होती अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। आपण यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्समधून। राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी अजित पवारांनी 14 निर्णायक बैठका घेतल्या होत्या। मंगळवारी 27 जानेवारीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची शेवटची बैठक झाली। या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यावर अंतिम सहमती सुद्धा झाली होती। अंतिम बैठकीनंतर अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली होती। शरद पवारांनी सुद्धा दोन्ही पक्ष एकत्र यायला हिरवा कंदील दाखवला होता। जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी एकत्रीकरण जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाणार होता। संभाव्य एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना तुतारीऐवजी घड्याळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते। शरद पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून एकत्रीकरणाची जबाबदारी स्वीकारली होती। महाराष्ट्राच्या हितासाठी आणि पक्षाच्या भवितव्यासाठी एकत्र येण्यावर भर होता। यांची मनापासून इच्छा होती की लवकरात लवकर दोन्ही पक्षाचं विलीनीकरण झालं पाहिजे, दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे। याच्या बाबतीत अनेकदा जयंत पाटील आणि आम्ही सर्व जे प्रमुख मंडळी आहोत त्यांच्या अनेकदा बैठका सुद्धा झाल्या आणि अजितदादाची मनापासून इच्छा होती आणि त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर आपण महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण तो निर्णय घेऊ। पण नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या, त्याच्यामुळे अजून तो निर्णय पुढे गेला। पण अजितदादांनी ठरवून ठेवलं होतं, अजितदादांनी त्यांच्या सर्व सहकार्याशी चर्चा करून ठरवलं होतं की 100% आपल्याला दोन्ही पक्षाला एकत्र यायचं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी पाऊल उचलणं चालू केले होते। आणि मला वाटतं की ह्या सर्व गोष्टीतून पवार कुटुंबियांनी आता एकत्र यावं। आम्ही काय सांगण्यापेक्षा पवार कुटुंबीय एकत्र आल्याने पवार साहेबांसारखा दीर्घ अनुभव असलेलं नेतृत्व आहे आणि त्यांनी एकत्र येऊन आता काळाची गरज म्हणून कार्यकर्त्यांची भावना, अजितदादाचं स्वप्न, अजितदादांना जी काय खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर सगळं यावं। आम्ही सगळं एकत्र आलोच पाहिजे, कोणी कोणाच्या मनामध्ये स्वार्थ न ठेवता एकत्र आलं पाहिजे अशा प्रकारची चर्चा शरद पवार साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ पवार असतील, त्यानंतर आमच्या सुप्रियाताई वगैरे असतील, यांनी एकत्र बसावं कुटुंबाने आणि त्यांनी ठरवावं काय करायला। आमचा रोहित पवार असतील वगैरे सगळ्यांनी एकत्र बसून त्याप्रमाणे निर्णय घ्यावा आणि त्यांना वाटलं की आता आपल्याला असं झालं पाहिजे, त्याही निर्णय घेतील, त्याला आम्ही सगळ्या दोन्ही पक्षाच्या लोकांनी मान्य करा असं माझं वैयक्तिक। दादा हयात असताना ज्या आमच्याही काही बैठका झाल्या त्याच्यातही एक नक्कीच की त्यांची इच्छा होतीच की एकत्र यावं आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हालाही बऱ्याचदा बोलून दाखवत होतं। दादासोबत कोण होते म्हणजे असं बैठकीला? म्हणजे नाही, आता सगळे दोन्हीकडचे काही असतात, पण एक नक्कीच की दोन्ही पक्षाच्या लोकांची, काही प्रमुख लोकांची ही इच्छा होती, त्या दृष्टिकोनातून काही पावलं टाकण्याचे प्रयत्न केले जात होते।